ऐका ना, आज आपण बनवणार आहोत रवा ढोकळा. बनवायला अतिशय सोपा, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतो. जास्त मेहनत लागत नाही, जास्तीचा पसारा करायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त भांडेसुद्धा भरत नाही. अगदी थोड्या भांड्यात, थोड्या पसाऱ्यात आणि थोड्याशा मेहनतीमध्ये बनवून तयार होतो. एवढी गरमी वाढलेली आहे, अशा गरमीमध्ये किचनमध्ये फार वेळ थांबावसं वाटत नाही. तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर चला मग पटकन सुरुवात करू आपल्या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला. तर सगळ्यात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि रवा भिजत ठेवायचा आहे थोड्या वेळसाठी. तर बघा बाउलमध्ये 1 कप इतकं रवा ॲड केलेला आहे. इथे मी मोठा रवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही रवा वापरू शकता, बारीक किंवा मोठा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो रवा घ्या. त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप इतकी दही ॲड करायची आहे. त्याच कपाने अर्धा कप इतकं पाणी ॲड करायचं आहे. जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर आंबट दहीच वापरा. आंबट दहीने खूप छान रिझल्ट येतो. ढोकळा एकदम स्पंजी बनून तयार होतो. तर बघा सगळे ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित फेटून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला दही, पाणी आणि रवा. त्यानंतर आता झाकण लावायचं आहे आणि 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचे म्हणजे रवा छान फुगेल आणि आपला जो ढोकळा आहे छान स्पंजी बनेल. तर बघा झाकण लावलेलं आहे 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवलेलं आहे. 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. परत एकदा छान इथे फेटून घेते. बघा किती छान फुगलेला आहे आपला रवा. आता याच्यामध्ये परत मी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे. थोडं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. एकाच वेळेला भरपूर पाणी ॲड करायचं नाही. कारण रव्याचा जो बॅटर आहे खूप जास्त पातळ करायचं नाही. आपल्याला थिकच ठेवायचं आहे. तर परत एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे ते मी पूर्ण पाणी किती ॲड केलेलं आहे. तर परत एकदा छान फेटून घ्यायचं आपल्याला याला. तर बघा इथे मी छान फेटून घेतलेले आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूपही घट्ट नाही आहे. छान असा घट्टसर बॅटर इथे मी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी एक केक टीन घेतलेलं आहे. माझ्याकडे केक टीन आहे म्हणून घेतलं आहे. तुमच्याकडे एक खोल प्लेट असेल ना तेही चालते. त्याच्यासुद्धा खूप सुंदर ढोकळा बनून तयार होतो. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर बघा इथे स्टीमर तयार करून घ्यायचं. एक मोठी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे. 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचे. झाकण लावून 5 ते 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. तर बघा मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. स्टीमर तयार करून घेतलेला आहे. आपला बॅटरसुद्धा आता आपण लगेच रेडी करून घेऊया. तर बॅटर परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 मोठा चमचा तेल ॲड करायचं आहे आणि परत एकदा हे सगळं एकजीव करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित ते मी मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही, खूप जास्त पातळ नाही आहे. छान असं घट्टसर बॅटर इथे तयार करून घेतलं आहे. जसं आपण नेहमी ढोकळ्यासाठी बनवतो की नाही तसंच बॅटर इथे तयार केलेलं आहे. इडली डोसाचं जसं असतो की नाही तसा बॅटर इथे मी तयार केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 इनोचा पाऊच असतो की नाही छोटावाला, तो आपल्याला पूर्ण ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी ॲड करायचं आणि लगेच त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे. खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही. फक्त 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित पटकन मिक्स करायचं आहे. त्यानंतर जे आपण मोल्ड तयार करून घेतलेलं आहे किंवा प्लेट तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि लगेच स्टीम होण्यासाठी ठेवायचं आहे. तर बघा हे पूर्ण ॲड करून घेतलेलं आहे. लगेच आता बघा जी कढई आपण गरम करायला ठेवली होती की नाही स्टीम होण्यासाठी, त्याच्यामध्ये हा केक टीन ठेवून घ्यायचा आहे. आणि फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला स्टीम करून घ्यायचं. 10 मिनिटामध्ये आपला हा ढोकळा बनवून रेडी होतो. खूप जास्त वेळ लागत नाही. आणि बघा ज्यावेळेला आपण रवा भिजवला त्यावेळेला अर्धा कप पाणी ॲड केलं आहे आणि हा अर्धा कप पाणी म्हणजे पूर्ण आपल्याला 1 कप इतकं पाणी इथे लागलेलं आहे. इथे 10 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. 10 मिनिटानंतर आपण चेक करून घेऊया. तर एक चाकू घेतलेला आहे. चाकू त्याच्यामध्ये टाकून बघायचं. चाकू जर क्लीन निघालं की समजायचं की आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आणि थोडंसं चिपकत असेल चाकूवर तर अजून 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. पण चाकू आपला क्लीन निघालेला आहे. आता लगेच आपण काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटासाठी ढोकळा थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच कट लावायचा, नाहीतर व्यवस्थित कट होत नाही. तर बघा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे मी कट लावून घेणार आहे. एकदम सिंपल पद्धतीने कट लावलेलं आहे. छान छोटे-छोटे पीस करून घेतलेली आहे इथे मी. आणि त्यानंतर बाजूने सुद्धा आपल्याला कॉर्नरने सुद्धा कट लावायचे बघा, म्हणजे आपला ढोकळा ना इझिली निघेल. तसा हा ढोकळा इझिली निघतो, पण तरी मी कट लावून घेतलेला आहे, रिमूव्ह करून घेतलेला आहे. आता लगेच आपण एक सिंपलसा तडका तयार करून घेऊया. तर गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे. 3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचे 15 ते 20 पानं. छान तडतडू द्यायचा आहे. आणि इथे आपला एकदम सिंपल तडका बनवून तयार झालेला आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे. आता हा गरम-गरम तडका आपल्याला ढोकळ्यावर ॲड करायचा आहे. त्याआधी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. त्यानंतर याच्यावरून तडका ॲड करायचा आहे.
ॲड करत असताना सगळीकडे इव्हनमध्ये आपल्याला हा तडका ॲड करायचा आहे. म्हणजे ढोकळ्यामध्ये सगळ्या ढोकळ्यामध्ये इव्हनमध्ये फ्लेवर येईल. कढीपत्ता, मिरची आणि छान असा मोहरीचा फ्लेवर येतो. तर बघा इथे मी छान पसरवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. आता एक पटकन अशी झटपट अशी चटणी बनवून घेऊया. तर एक पॉट घेतलेला आहे. त्यामध्ये एक मुठभर इतकी कोथिंबीर ॲड केलेली आहे, 3 हिरवी मिरची, 2-3 इतकी लसणाच्या कळ्या, अर्धी वाटी इतकं भाजून घेतलेले शेंगदाणे, पाव चमचा मीठ ॲड करायचे, पाव चमचा जिरे ॲड केलेले आहे. मिक्सरला लावून एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. तर बघा एकदा मिक्सरला लावून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि परत एकदा मिक्सरला एकदम स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे आपली एकदम सिंपल झटपट अशी चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे. आता मी सर्व्ह करून दाखवते बघा तुम्हाला. तर बघा इथे मी ढोकळा सर्व्ह करून घेतलेला आहे. एकदम स्पंजी, जाळीदार, हलका-फुलका, लाईट वेट असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही ते बघू शकता. आणि बघा इथे मी सर्व्ह करून घेतलेला आहे. बघा किती छान पांढरा शुभ्र असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. फक्त 10 मिनिटाची रेसिपी आहे. नक्की एकदा घरामध्ये बनवून बघा आणि खरं सांगते मुलांची तर फेवरेट आहेच, पण मोठ्यांना सुद्धा नक्कीच आवडेल. एक तुम्हाला तोडून दाखवते बघा. जाळीदार असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे. बघा किती छान जाडी आलेली आहे. बघा एक तोडून बघूया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू. बाय बाय.